महिमा काय वर्णू मी
हरिभक्त पारायण दिनकरांना मोहीन, त्याचप्रमाणे हरिभक्त पारायण वसंत महाराज मोहीन.
स्वराचा आवाज द्या थोडासा, विको कमी करायचा. रवी दीप हिरा दावेती देखणे, रवी दीप हिरा दावेती देखणे, अदृश्य दर्शने संतांच्या. त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर, न कळे तो साचार ब्रह्मादिका. तापली चंदन निववितो कुडी, तापली चंदन निववितो कुडी, त्रिगुण तो काढी संत संग. त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर, न कळे तो साचार ब्रह्मादिका. माय बापे पिंड पाडियला माया, माय बापे पिंड पाडियला माया, जन्म मरण जाया संत संग. त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर, न कळे तो साचार ब्रह्मादिका. संतांचे वचन वारी जन्म दुःख, संतांचे वचन वारी जन्म दुःख, मिष्टान्न ते भूक निवारण. त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर, न कळे तो साचार ब्रह्मादिका. तुका म्हणे जवळी न पाचारिता जावे, संत चरणे भावे रिगावया. त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर, न कळे तो साचार ब्रह्मादिका. पांडुरंगा करू समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम, जगननिहित पाणी मंडन मंडनानां. तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम, सदैधवलहासं विठ्ठलं चिंतयामि. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. ज्ञानेशो भगवान विष्णु निवृत्तिर भगवान हरः, सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्तकला. गंगा विशुद्धं नितपाद स्पर्शं, सरोवेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं. सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगा गिरिजयोगिराजं. तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यास योगं. मुखेस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिं. नमो नारायण गिरिजि परब्रह्म स्वरूपं, ब्रह्मानन्दं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्तिं. द्वन्द्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं. भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. ते जीवंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी. आता श्री संताची माता, शांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख. काय माझी वाणी मानेल संतांचे रंजावू चित्तासे आपुलिया. माझी वाणी तुझे वर्णे गुण नाम ऐसे देई प्रेम काही काळा वचन ऐका कमळापती.
रवी दीप हिरा दाविती देखणे, रवी दीप हिरा दाविती देखणे, अदृश्य दर्शने संतांच्या, त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर न कळे तो साचार ब्रह्मादिका. प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपे सेवे करता निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय महाराष्ट्र भूषण वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देहू निवासी श्रीमंत जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 6 चरणाचा संत महापुरुषांच्या थोरवीचं वर्णन, संत महापुरुषांच्या महतीचं वर्णन, अर्थात संतांचा महिमा जगद्गुरु तुकाराम महाराज या ठिकाणी वर्णन करतात. विठ्ठला विठ्ठला संतांचा महिमा वर्णन करतात. का बरं संतांचा महिमा वर्णन करतात? कारण या जगामध्ये संत महापुरुष जे आलेले आहे ते कशा करता आले तर त्याचं कारण आहे जगाच्या कल्याण, संताच्या विभूती, देह कष्ट भीती परोपकारी. जगत कल्याण करता संत येतात. अवतार तुम्हा धराया कारण उद्धरया जन जड जीवा. संत महापुरुष या ठिकाणी येतात. येथे उपकारासाठी आले घर जावई कुंठी आम्ही वया कुंठ वासी. संत महात्मे या ठिकाणी आले कशा करता आले? अज्ञानी लावावे सन्मार्गासी. अज्ञानाला सन्मार्ग दाखवण्याकरता आले. संसार प्रपंचामध्ये रंगलेला असणारा जीव, कारण लोक विषय ओढी भुलले जीव, आता याची कोण करील कीव. नुपजे नारायणी भाव पावणे ठाव नरदेह. नरदेह मिळाला, मनुष्य शरीर मिळालं आणि या नरदेहाला येऊन लोक रंगले. कुठं? संसार प्रपंचामध्ये रंगले. संसार प्रपंचामध्ये रंगलेल्या जीवाला देवाची प्राप्ती व्हावी याकरता बुडत हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या. म्हणून संत महात्मे या ठिकाणी तुम्हाला आम्हाला समजावून सांगण्याकरता नव्हे, तुम्हाला आम्हाला देवाकडे जाण्याचा मार्ग दाखवण्याकरता नवे नवे देवाचं दर्शन या मनुष्य शरीराला आल्यानंतर होतं. म्हणून हे समजावून सांगण्याकरता संत या ठिकाणी येतात. संतांचा महिमा, कारण संत एक शब्द आहे. संत संत एक शब्द आहे. संत होणं फार अवघड. संत बनना सहज नाही, कठीण संत का पंथ. काम क्रोध सोजिते नाही, संत नाही ओजंत. संत होणं सोपं नाहीये. 3 जण देशाची शान वाढवतात. आपल्या देशाची शान 3 जण वाढवतात. 3 जण देशाची शान घालवतात. कोण? 3 सजावत देश को, सती संत और शूर. सती म्हणजे पतिव्रता देशाची शान वाढवते. संत देशाची शान वाढवतात. छत्रपती संभाजी महाराजांसारखे, छत्रपती शिवाजी महाराजांसारखे देशाची शान वाढवतात. 3 सजावत देश को, सती संत और शूर. 3 लजावत देश को, कपटी कायर क्रूर. 3 जणी देशाची शान घालवतात. संतांचा महिमा, कारण संत महात्मे
जीवनामध्ये आल्यानंतर भगवंताचं भजन, दीन रजनीयाचे धंदा गोविंदाचे पवाडे, भगवंताचं भजन करतात आणि भगवंताचं भजन करून करून ज्यांना देवाचा अनुभव आलेला आहे, जी दृष्टी तुमची आमची आहे, जे डोळे तुमचे आमचे आहे, असेच डोळे साधूला असतात. परंतु या डोळ्यानं संत देव पाहतात आणि तुम्ही आम्ही या डोळ्यानं संसार प्रपंच पाहतो. फरक काय आहे बघा. व्यवहारामध्ये जसं एक पक्षी आहे कावळा, दिसायला कसा आहे, वर्ण कसा आहे त्याचा, काळा, आणि कोकिळा सुद्धा दिसायला कशी आहे, काळी आहे. पण दोघांमध्ये काय फरक आहे? सुभाषितकारांनी वर्णन केलं, कावळा जरी काळा असला आणि कोकिळा जरी काळी असली तरी परंतु दोघांमध्ये फरक आहे. आणि तो फरक वसंत ऋतूचं आगमन झालं की मग कळून येतो, हे का नाही. कावळा काळा आहे कारण कावळा काव काव करतो, आणि वसंत ऋतूचं आगमन झालं की कोकिळा कुहू कुहू मंजूळ स्वर. काक काकः पिकक पिकः को भेद पीक काकयोः वसंत समय प्राप्ती काक काकः पिकक पिकः. कावळा आणि कोकिळा दिसायला वर्ण दोघांचा सारखा आहे, परंतु कोकिळेच्या स्वरामध्ये एक प्रकारचा मंजूळपणा आहे. जसं बगळा दिसायला पांढरा आहे, बगळा दिसायला पांढरा आहे आणि राजहंस सुद्धा दिसायला पांढराच आहे. पण एका वाटीमध्ये कपभर दूध टाकलं आणि त्याच असणाऱ्या दुधामध्ये कपभर पाणी टाकलं आणि ती वाटी जर तुम्ही बगळ्यासमोर जर ठेवली ना तर बगळा काय करतो, सरसगट पाणी आणि दूध पिऊन घेतो. परंतु तीच दुधानं आणि पाण्यानं भरलेली, अर्थात दूध आणि पाणी मिश्रण करून ज्या वाटीमध्ये आपण टाकलेलं आहे, ती वाटी जर आपण राजहंसासमोर जर ठेवली ना तर तो असणारा राजहंस काय करतो, का चांचूचे निसांडसे, म्हणजे त्याच्या चुचीमध्ये अशी एक हातुटी आहे, काय, का चांचूचे निसांडसे पय पाणी, पय म्हणजे दूध, पय पाणी, पय म्हणजे दूध, पाणी म्हणजे पाणी. त्या वाटीमध्ये असलेले जे दूध आहे ते दूध पान करतो आणि पाणी शिल्लक ठेवतो. का चांचूचे निसांडसे पय पाणी राजहंसे, म्हणजे जसं बगळा सरसगट पाणी आणि दूध पिऊन घेतो, परंतु राजहंस मात्र तसा करत नाही. राजहंस फक्त दूध पान करतो आणि पाणी जसं शिल्लक ठेवतो, तसं संत आहे. तुका म्हणे तैसे संत आणि जन, तुमच्या आमच्या सारखे संत आहे. संतांनाही पाय आहे, हात आहे, डोकं आहे, कान आहे, डोळे आहे, सगळे काही अवयव संत महापुरुषांचे तुमचे आमचे सारखेच आहे. दोघांमध्ये फरक काय? जसं मंदिरामध्ये आपण दर्शन करता जातो बघा, मंदिरामध्ये दर्शन करता गेलो तर जी मूर्ती बनवलेली आहे ती मूर्ती कशाची आहे, पाषाणाची आहे. कशाची आहे, पाषाणाची आहे. आणि त्या मूर्तीचं दर्शन घेण्याकरता आपण ज्या पायरीवर उभं राहतो ती पायरी कशाची आहे, सोन्याची. ज्या पायरीवर आपण उभं राहिलो ती पायरी सुद्धा पाषाणाचीच आहे, आणि ज्या मूर्तीचं दर्शन आपण घेतो ती मूर्ती सुद्धा पाषाणाचीच आहे. दोघांमध्ये फरक, पायरी प्रतिमा एकाची पाषाण परिते महिमान वेगळे पाषाणापासून बनली. तसं तुम्ही आम्ही सुद्धा दिसायला साधू सारखेच आहोत. तुका म्हणे तैसे संत आणि जन,
दोयीशी समान भजू नये. तसं संत ते संत आहे, जीवनभर भगवंताचं भजन करतात आणि या समाजाला सुद्धा देव दाखवण्याचं सामर्थ्य ज्यांना प्राप्त झालेलं आहे, असे जे संत आहेत त्या संतांचं वर्णन, त्या संतांच्या थोरवीचं महत्व, संतांचा महिमा या ठिकाणी जगद्गुरु तुकाराम महाराज वर्णन करतात. सद्गुरु योगीराज गंगागिरीजी महाराजांच्या कृपेने, परमपूज्य गुरुवर्य ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराजांच्या कृपाशीर्वादाने, परमपूजनीय परम आदरणीय परम श्रद्धेय महंत गुरुवर्य श्री रामगिरीजी महाराजांच्या प्रेरणेने, त्याचप्रमाणे निष्काम कर्मयोगी जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराजांच्याही कृपाशीर्वादाने, परमपूजनीय परम आदरणीय परम श्रद्धेय श्री शांतिगिरीजी महाराज यांच्याही प्रेरणेने, सकल संत महापुरुषांच्या कृपाशीर्वादाने, भगवंताच्या कृपाशीर्वादाने विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि या मंदिराच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं सालाबाद प्रमाणे चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह, अखंड हरिनाम सप्ताहामध्ये ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, त्याचप्रमाणे शिव महापुराण कथाकार, कथा प्रवक्ते आमचे गवंडगाव आश्रमामध्ये असणारे बेटामध्ये आमच्या सोबत जे होते, अर्थात गोपालानंदगिरीजी महाराज यांच्या मुखारविंदातून या ठिकाणी शिव महापुराण, भगवान शिवाचं असणारं चरित्र म्हणजेच शंकरोती इति कल्याण, भगवान शिवाचं चरित्र, शिव महापुराण कथा आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आणि शिव महापुराण कथा या ठिकाणी गेल्या 5 दिवसापासून, 5वा दिवस आहे ना, गेल्या 5 दिवसापासून या ठिकाणी हा भक्तीचा असणारा आनंद. आता जे उपस्थित आहेत ते सगळे दर्दी आहेत, दर्दी. आता उपस्थित जे आहोत आपण हे दर्दी आहे. 2 गोष्टी असतात, एक असते दर्दी आणि एक असते म्हणजे एक दर्दी मनुष्य असतो. जिथं गर्दी असते तिथं जाऊ नये. गर्दी निघून गेली, दर्दी या ठिकाणी आले. अगोदर या ठिकाणी पंगत झाली आहे ना, अगोदर पंगत झाली. पुढच्या वर्षी जरा थोडंसं बदला. पुढच्या वर्षी तुम्ही कीर्तनाच्या नंतर तुम्ही पंगत ठेवा, मग पहा तुम्ही लोक कीर्तनाच्या नंतर. मी याकरता बोलून जातो, जसं कीर्तनाच्या माध्यमातून या ठिकाणी जी मंडळी अन्नदानाच्या माध्यमातून जी सेवा करते त्यांच्याही पदरामध्ये पडावं ना काहीतरी. आपण नुसतं खाऊन जातो, आपल्याला खाण्याकरता घरी भेटत नाही का? खाण्याकरता तर घरी भेटतं. योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराजांचं ब्रीद वाक्य सगळ्यांना पाठ आहे, देने को अन्नदान, लेने को हरिनाम, तरने को लीनता और डुबने को अभिमान. या धर्ममंडपामध्ये केलेलं जे अन्नदान आहे, या अन्नदानाचं वर्णन नामदेव महाराजांनी केले. नामदेव महाराज म्हणतात, येथे एक शीत दिले अन्न, कोटी कुळाचे होय उद्धरण, कोटी याग केल्या पूर्ण ऐसे महिमान या तीर्थाचे. इथं केलेलं अन्नदान, कारण हा धर्ममंडप आहे आणि या धर्ममंडपामध्ये केलेलं जे अन्नदान आहे त्याचं काहीच्या काही पुण्य आहे. परंतु या ठिकाणी अगोदर आपण अन्नदान करतो आणि नंतर या ठिकाणी ज्ञानदान म्हणजे कीर्तन या ठिकाणी होतं. जे काही अगोदर आपण खातो ते अन्न खातो ते तुम्ही ठरवा. आता मी फक्त बोलून जातो. अगोदर जे आपण खातो त्या बाजरीच्या भाकरी खातो, अगोदर जे खातो ती आमटी खातो, शिरा खातो, भात खातो, बाफळ्या खातो. काय केलं होतं आज? जे असेल मला थोडं खायचंय. जे काही या ठिकाणी शिजवलं जातं, आमटी भाकरी शिरा भात जे काही आहे ते अगोदर आपण खातो, म्हणजे अगोदर अन्न खातो. काय खातो? अगोदर त्याला शिरा म्हणतात, अगोदर त्याला भात म्हणतात, अगोदर ती आमटी, अगोदरचा तो शिरा. पण सत्यनारायणाच्या दिवशी घरामध्ये जर सत्यनारायण असेल तर त्या दिवशी सुद्धा घरामध्ये शिरा करतात ना, शिरा करतात ना. मग शिरा माहित नाही का आपल्याला? शिरा माहित आहे आपल्याला, शिरा माहित आहे आणि शिरा आपल्याला शिरा कसा आहे याची कल्पना आहे. सत्यनारायण ज्या दिवशी असतो त्या दिवशी घरामध्ये शिरा करतात. परंतु अगोदरचा तो शिरा आणि सत्यनारायणाची पोथी वाचली की मग त्याला शिरा नाही म्हणत. काय म्हणतात त्याला? प्रसाद म्हणतात. नुसता प्रसाद नाही, त्याला महाप्रसाद असं म्हणतात. कसं? अखंड हरिनाम सप्ताहामध्ये या ठिकाणी जो काही जे काही अन्न शिजवलं जातं, अगोदरचं ते अन्न असतं. अगोदरची ती भाकरी आमटी शिरा भात काय जे असेल ते अगोदरचं ते अन्न. आणि कीर्तन झाल्यानंतर ते नुसतं अन्न राहत नाही,
नुसता प्रसाद होत नाही तर तो महाप्रसाद होतो. आणि म्हणून नियोजन करणारी मंडळी या ठिकाणी आवर्जून शब्द प्रयोग करतात की महाप्रसाद घेतल्याशिवाय कुणी जाऊ का, बाजरीच्या भाकरी आमटी खाल्ल्याशिवाय कुणी जाऊ नये असं म्हणतात. काय म्हणतात? महाप्रसाद घेतल्याशिवाय कुणीही जाऊ नये. मग आपल्याला आता अन्न खायचं का महाप्रसाद खायचा हे आपण ठरवा. विठ्ठला विठ्ठला. प्रसाद आहे वर्षभर तर घरी आपण खातोच, परंतु या ठिकाणी या माध्यमातून आणि आता आम्ही जवळजवळ आमचं वैयक्तिक सांगतो, जिथं जिथं बाहेर कार्यक्रमाला जाण्याचा प्रसंग येतो तर त्यावेळेला 7 ते 9 ही वेळ सगळ्यांना सोयीस्कर आहे. सकाळी ज्यांना काकड्याला उठायचं आहे ते लवकर उठू शकतात. जे कीर्तनकार आलेले आहेत ते 2 तास कीर्तन करून 2 घास त्यांनाही तुम्ही खाऊ घालतात आणि तेही वेळेवर आश्रमावर जातात, तेही वेळेवर येतात, वेळेवर या सगळ्याच गोष्टी घडतात. 9 वाजता घरी आपण जेवतो. म्हणून वेळ फार महत्वाची वेळ आहे आणि या वेळेचं आपण मला असं वाटतं पुढच्या वर्षी का होईना नियोजन या ठिकाणी आपण करावं. उपस्थित या ठिकाणी महिला मंडळी असतील, पुरुष मंडळी, भजनी मंडळी सर्वांच्या उपस्थितीमध्ये तनानं मनानं धनानं चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि अखंड हरिनाम सप्ताहातील 5व्या दिवसाची असणारी कीर्तन रूपी सेवा 2-5 मिनिटं या ठिकाणी आपल्याला करायची. विठाला विठाला. संत आहे जगाच्या कल्याण, संताच्या विभूती देह कष्ट भीती परोपकारे. जगत कल्याणाकरता संत या ठिकाणी अवतीर्ण होतात. जगद्गुरु तुकाराम महाराज हे संतच आहे. संतांचा महिमाच जगद्गुरु तुकाराम महाराज वर्णन करतात. नामदेव महाराज आहे, ज्ञानेश्वर महाराज आहे, नाथ महाराज आहे. नाथ महाराजांच्या घरी स्वतः भगवंतानं 36 वर्ष पाणी वाहण्याची सेवा करावी हा नाथ महाराजांचा अधिकार आहे. नामदेव महाराजांच्या हातून तर देवानं नैवेद्य सेवन करावा. महाराज म्हणतात नोहे हा सामान्य महिमा संतांचा, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. नामदेव महाराजचे वडील घरी नाहीये म्हणून नामदेव महाराजांना सांगितलं तुम्ही जा नैवेद्य घेऊन. नामदेव महाराज गेले 5 वर्षाचं वय गेले घेऊन देवासमोर ते ताट ठेवलं आणि ताट ठेवल्यानंतर प्रार्थना केली, देवा माझे वडील आज घरी नाही हो, त्यांच्या गैरहजेरीमध्ये मी तुम्हाला नैवेद्य घेऊन आलो, या नैवेद्याचा स्वीकार करा. नामदेव महाराजांना काय माहित फक्त देवाला नैवेद्य दाखवायचा असतो म्हणून. माझे वडील येतात देवाला नैवेद्य दाखवतात हे माहित नाही, परंतु नामदेव महाराजांची ती श्रद्धा त्या आणि त्या श्रद्धेमुळं प्रार्थना करायला लागले, विनंती करायला लागले, हे प्रभू दूध पियो मोरे गो सांगितलं देवा अहो मी लहान आहे, तुम्ही जर नैवेद्य नाही घेतला, तुम्ही जर हे दूध नाही घेतलं तर माझी मातोश्री मला मारेल, माझे वडील आज घरी नाहीये, म्हणून तुम्ही दूध घ्या, हे हा नैवेद्य घ्या. तुम्ही जर दूध नाही घेतलं, तुम्ही जर नैवेद्य नाही खाल्ला तर देवा मी तुमच्या समोर डोकंच मोडी. नामदेव महाराज आहे
आहे. नामदेव महाराजांनी प्रार्थना केली तर मूर्तीतून भगवान प्रगट झाले आणि नामदेवा हाती दूध प्याला. ऐसा भगत मै कभी नहीं, ऐसा भगत मै कभी नहीं पाया, नामदेव ने देव हसाया, नामदेव ने देव हसाया, दूध पियो मोरे गोविंद लाल. मूर्तीतून भगवान प्रगट झाले म्हणजे मूर्तीमध्ये देव दिसला, मूर्तीतला भगवान प्रगट झाला म्हणजे देव दिसला ना हो. या साधू संतांना देवानं दर्शन दिलं. ज्या साधू संतांना देवानं दर्शन दिलं, तुम्हाला आम्हाला देव दिसतो का? अहो काही लोक देवच मानित नाही ना. नास्तिक वर्ग आहे जगामध्ये एक जो देवच मानित नाही. जसं मी सांगत असतो की एका प्राण्याला दिवसा दिसत नाही, एका प्राण्याला रात्री दिसत नाही, एका प्राण्याला दिवसाही दिसत नाही, रात्री दिसत नाही. घुबडाला दिवसा दिसत नाही, कावळ्याला रात्री दिसत नाही, आंधळ्या माणसाला दिवसाही दिसत नाही आणि रात्री दिसत नाही. तसं एका वर्गाला देव दिसत नाही. नाही म्हणायची सोय नाही, परंतु देव आहे आणि तो देव संत महापुरुष पाहतात. ज्या डोळ्यानं तुम्ही आम्ही संसार प्रपंच पाहतो त्याच डोळ्यानं संत देव पाहतात. हरी पाहिला रे, हरी पाहिला रे, आजी सोनियाचा दिनो वर्ष, अमृताचा घनू आजी सोनियाचा. देवाला पाहिलं. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी या ठिकाणी काही गोष्टीचं असं वर्णन केलं. एक आहे सूर्य. सूर्याच्या प्रकाशामध्ये तुम्ही आम्ही दृश्य पदार्थ पाहतो. सूर्य उगवला, सूर्याचा प्रकाश आहे, सूर्याच्या प्रकाशामध्ये तुम्ही आम्ही हा संसार म्हणजे दृश्य पदार्थ पाहतो. एक सूर्याचा प्रकाश आहे, एक दिव्याचा प्रकाश आहे. दिव्याच्या प्रकाशामध्ये सुद्धा तुम्ही आम्ही वस्तू पाहतो. एखादी वस्तू हरवली अंधारामध्ये तर तिथं आपण दिवा घेऊन जातो. सूर्याच्या प्रकाशामध्ये आपण दृश्य पदार्थ पाहतो, दिव्याच्या प्रकाशामध्ये आपण दृश्य पदार्थ पाहतो. एक हिऱ्याचा प्रकाश आहे, लाईटचा प्रकाश आहे. हिऱ्याच्या प्रकाशामध्ये तुम्ही आम्ही दृश्य पदार्थ पाहतो. तुम्ही आम्ही जे पाहतो, ज्या प्रकाशाच्या माध्यमातून आपण पाहतो तो एकतर सूर्याचा प्रकाश असेल, एकतर दिव्याचा प्रकाश असेल, नाहीतर एकतर हिऱ्याचा प्रकाश असेल. आणि या असणाऱ्या प्रकाशामध्ये आपण दृश्य पदार्थ पाहतो. परंतु एक असणारा असं तत्व आहे की ते या डोळ्यानं आणि या प्रकाशानं दिसत नाही. जसं उदाहरणार्थ हे वायर आहे, दिसतं सगळ्यांना. या वायर मध्ये इलेक्ट्रिक वीज आहे, दिसते का ती? नाही. नाही का? नाही का? नाही म्हणा मग. नाही का? आहे म्हणतात, पुन्हा अगोदर म्हणले नाही. या इलेक्ट्रिक वायर मध्ये इलेक्ट्रिक वीज आहे की नाही? आहे. दिसते का? पुन्हा नाही म्हणतात, अगोदर म्हणतात हा. इलेक्ट्रिक वीज आहे परंतु दिसत नाही. नाही म्हणायची सोय नाही, आहे म्हणावं तर दाखवता. फुलामध्ये सुगंध आहे, दिसतो का? दिसतो का? नाही. नाही का? म्हणजे हो म्हणायची सोय नाही, आहे म्हणावं तर दाखवता येत नाही. जसं सुभाषितकारांनी वर्णन केलं, पुष्पे गंधम तिले तैलम काष्टे अग्निम पैसे घृतम इक्षौ गुडम तथा दे पश्चात्मानम विवेकतः. दुधामध्ये तूप आहे की नाही? दुधामध्ये आता समोर आपल्या समोर एक कॅन आहे, त्या कॅन मध्ये 10 लिटर दूध आहे. उदाहरणार्थ दूध काढलं आणि त्या कॅन मध्ये 10 लिटर दूध आहे. मग दूध आहे तर दुधामध्ये तूप आहे की नाही? दुधामध्ये तूप आहे की नाही? आहे. मग दाखवता येतं का? नाही. नाही का? नाही म्हणायची सोय नाही. नाही म्हणू तर दाखवता येत नाही. मौली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, म्हणतो नी नवनीता तैसे गेला.
दाखवता येत नाही. मग दाखवायचं असेल तर काय करावं लागतं? तापवावं लागतं त्याला. पिवळं तापलं म्हणजे त्याच्यामध्ये विरजण टाकावं लागतं. दही झालं म्हणजे मग त्याचं घुसळण करावं लागतं. घुसळण झालं म्हणजे लोणी एका बाजूला होतं, ताक एका बाजूला होतं. पुन्हा ते लोणी कडवावं लागतं. लोणी कडवलं की त्या लोण्यामध्ये असणारे पाण्याचे गुणधर्म, पाण्याचे घटक बाजूला झाले की राहिलं उर्वरित शिल्लक तूप. होतं की नाही? होतं. मग कुठून आलं ते? का बाहेरून आलं? थोडं बाहेरून नाही आलं, ते होतं तिथं. जगामध्ये देव आहे का? जगामध्ये देव आहे, आपल्याला दिसत नाही. जसं एक वस्तू, एखादा दगड घ्या आणि तो दगड वर फेका. वर फेकलेला दगड, आकाशामध्ये फेकलेला, वर फेकलेला दगड खाली काय येतो? कसं येतो तो? आता वर फेकला तो खाली येणारच. पण या ठिकाणी उदाहरण आहे की जसं वर फेकलेला दगड खाली काय येतो, तसं विज्ञानामध्ये आपण शिकलो की वर फेकलेला दगड, वर फेकलेली वस्तू खाली येते. याचा अर्थ पृथ्वीच्या ठिकाणी एक शक्ती आहे. कोणती? गुरुत्वाकर्षण शक्ती. ती असणारी शक्ती त्या वर फेकलेल्या वस्तूला खाली खेचते. म्हणजे पृथ्वीच्या ठिकाणी गुरुत्वाकर्षण शक्ती आहे. दिसते कधी? नाही का? कारण वर फेकलेली वस्तू वर फेकली असती तर ती वरच गेली असती. पण ती वस्तू वर फेकलेली वस्तू खाली येते. याचा अर्थ पृथ्वीच्या ठिकाणी गुरुत्वाकर्षण शक्ती आहे, परंतु दिसत नाही. ती नाही म्हणायची सोय नाही, आहे म्हणावं तर दाखवता येत नाही. एका हातामध्ये उदाहरणार्थ लोखंडाचा गोळा घ्या आणि एका हातामध्ये लोहचुंबक घ्या. जवळ जवळ असं धरलं तर ती एकमेकाला काय होतं? खेचतं. म्हणजे लोखंडाचा गोळा आहे आणि लोहचुंबक आहे. जवळ जवळ धरलं की ते काय होतं? खेचतं. म्हणजे त्या ठिकाणी त्या असणाऱ्या चुंबकामध्ये कोणती शक्ती आहे? गुरुत्वाकर्षण. कसली? चुंबकीय शक्ती आहे. चुंबकीय. त्या लोहचुंबकामध्ये चुंबकीय शक्ती आहे आणि त्या चुंबकीय शक्तीमुळं ते असणाऱ्या लोखंडाला खेचतं. मग ती चुंबकीय शक्ती आहे की नाही? मग दिसते कधी? दिसत नाही. नाही म्हणायची सोय नाही, आहे म्हणावं तर दाखवता येत नाही. तसं जगामध्ये म्हणजे या ब्रह्मांडामध्ये ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे, ज्याला देवाचा अनुभव आलेला आहे. हे विश्वाचे माझे घर, ऐसी मती जयाचे स्थिर, किंबहुना चराचर आपण झाला. या विश्वामध्ये नुसता देव आहे आणि देवाचा ज्याला अनुभव आलेला आहे, अदृश्य असणारा जो भगवान आहे, जे तत्व आहे, ते तत्व या डोळ्यानं दिसत नाही. म्हणून जसं नाथ महाराजांनी एका ठिकाणी असं वर्णन केलं, तुम्हाला जर देव पाहिजे असेल ना, देव पाहिजे ना, जर तुम्हाला देव पाहिजे असेल तर हरी प्राप्ती से उपाय, 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 हरी प्राप्ती से साधन सांगितलं. हरी म्हणजे देव. हरी प्राप्तीचे उपाय. कोणता उपाय? सोपा उपाय. हरी प्राप्तीचे उपाय धरावे संताचे ते पाय. पाय धरा आणि असं ओढा. एखाद्या आडामध्ये टाकायला साधूचे पाय धरा म्हटले ना, धरावे संताचे ते पाय धरा. पायाचा अर्थ असे पाय धराशी ओढीत न्यायचं नाही. पाय धरा म्हणजे ते जे काही आपल्या आत्मकल्याणाकरता सांगतात तसं जीवन जगण्याचा प्रयत्न करा. साधू संतांना देव दिसतो.
जे आपल्या डोळ्यानं आपल्याला पाहता येत नाही, देव पाहण्याचं वर्म साधू संतांना माहित आहे. मग जे असणारे जो साधक पारमार्थिक क्षेत्रामध्ये भगवंताचं भजन करतो, भगवंताचं भजन करणाऱ्या त्या साधकाला देवाची प्राप्ती व्हावी असं त्याला वाटत असेल तर त्यानं संताकडे जावं. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ते ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनः ते ज्ञान पैगाबरवे जरी मनियाथी आणावे तरी संताया भजावे सर्वस्वेसी. संत काय करतात? संत अदृश्य असणारं जे तत्व आहे, तत्व म्हणजे देव, त्या अदृश्य तत्वाचं म्हणजे त्या देवाचं दर्शन करवतात, ज्याचं वर्णन करतात जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगाच्या प्रथम चरणामध्ये. रवी दीप हिरा धाविते देखने अदृश्य दर्शने संदासिया बिडोबार घुमाए Kumar
रवी दीप हिरा दाविते देखणे. सूर्याच्या प्रकाशामध्ये, दिव्याच्या प्रकाशामध्ये, हिऱ्याच्या प्रकाशामध्ये तुम्ही आम्ही दृश्य पदार्थ पाहू शकतो, परंतु अदृश्य असणारा जो देव आहे, जे तत्व आहे, त्या तत्वाचं दर्शन संत करवतात. अदृश्य दर्शने संताचिया. देवाचं दर्शन करवतात, देवाला दाखवतात संत महात्मे. जसं नवनाथ ग्रंथामध्ये एक उदाहरण आहे, मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ. एका वेळेला गोरक्षनाथ गेले भिक्षा मागण्याकरता. मच्छिंद्रनाथ गुरु आहे, गोरक्षनाथ गेले, परंतु भिक्षा मागून आणण्याकरता जरा उशीर झाला. तापले गुरु, म्हणजे मच्छिंद्रनाथ तापले. सांगितलं गोरक्षा भिक्षा मागण्याकरता गेला, एवढा वेळ, उद्यापासून भिक्षा मागण्याकरता मी जाणार. म्हटले तू नको जाऊ. महाराज तुम्ही कशा करता जाता, मी तुमचा शिष्य आहे, मी भिक्षा मागणार, जरा वेळ झाला. नाही म्हटले उद्या भिक्षा मागण्याकरता मी जाणार. मच्छिंद्रनाथ आहे. दुसऱ्या दिवशी मच्छिंद्रनाथानं हातामध्ये कटोरा घेतला, भिक्षा ज्याच्यामध्ये घेतात तो कटोरा हातामध्ये घेतला, गेले गावामध्ये भिक्षा मागण्याकरता. गावामध्ये गेले, ओम भवती भिक्षाम दे. पण मच्छिंद्रनाथाच्या त्या कटोऱ्यामध्ये कुणी भिक्षा वाढत नाहीये. गावभर फिरले मच्छिंद्रनाथ, परंतु कटोऱ्यामध्ये कुणी भिक्षा मागे वाढली नाही. निराश झालेले मच्छिंद्रनाथ विचार करतात, समाजानं आम्हाला का बरं भिक्षा वाढावी, आम्ही समाजाला काय देतो. संत आहे ना. मच्छिंद्रनाथ विचार करतात की जो समाज, ज्या समाजाकडून आम्ही भिक्षेची अपेक्षा करतो, त्या समाजाला आम्ही काय देतो. आम्ही समाजाला जर काहीतरी दिलं, काही जर दिलं, तर समाज आम्हाला आमच्या कटोऱ्यामध्ये काही टाकेल. मच्छिंद्रनाथाच्या कटोऱ्यामध्ये समाजानं काहीच टाकलं नाही. निराश झाले, दुःखी झाले. मी गोरक्षावर तापलो, रागावलो. मी भिक्षा मागण्याकरता आलो, तर कटोऱ्यामध्ये मला कुणी काही वाढत नाही. काहीतरी आपण दिलं पाहिजे. काय दिलं पाहिजे, काय द्यावं. साधूजवळ काय, साधूजवळ काय, नंगे को खुदा डरे म्हणतात. काय आहे साधूजवळ. मच्छिंद्रनाथाने विचार केला, माझ्याजवळ दुसरं काही नाही, परंतु माझ्याजवळ देव आहे. म्हटले देव, माझ्याजवळ देव आहे. मग मच्छिंद्रनाथ समाजासमोर असणार ते कटोर असं समोर घेतलं आणि मच्छिंद्रनाथ बोलायला लागले. काय कि जो मुझे एक कटोरा भर आटा देगा, आटा म्हणजे पीठ, जो मुझे एक कटोरा भर आटा देगा मैं उसे ब्रह्म दिखाऊंगा. मच्छिंद्रनाथ, ब्रह्म म्हणजे देव. जो मला हा कटोरा भरून आटा म्हणजे पीठ देईल ना, तर त्याला मी ब्रह्म दाखवील, म्हणजे देव दाखवील. म्हणजे हे सामर्थ्य आहे की नाही. देव दाखवण्याचं सामर्थ्य साधू मध्ये आहे. म्हणून ते बोलतात की जो मुझे एक कटोरा भर आटा देगा मैं उसे ब्रह्म दिखाऊंगा. लोक म्हणायला लागले, अरे कटोरा भर आटा दिला तर हा देव दाखवतो. मग कटोरा भर आटा दिला तर हा देव दाखवतो, म्हणजे याला कटोरा भर आटा भेटत नाही. नुसता देव दाखवण्याचं सामर्थ्य याच्यामध्ये आहे, देव दाखवण्याचा प्रभाव शक्ती याच्यामध्ये आहे, आणि याला कटोराभर आटा भेटत नाही. म्हणजे याचा अर्थ हा खरा साधू नाही. कटोराभर आटा म्हणजे पीठ भेटत नाही, आणि हा म्हणतो की कटोराभर आटा दिला तर मी तुम्हाला देव दाखवतो. अर्थात हा खरा साधू नाही. मच्छिंद्रनाथांच्या कटोऱ्यामध्ये लोकांनी पिठाऐवजी माती टाकली. निराश झालेले मच्छिंद्रनाथ निघून गेले. गोरक्षनाथांनी पाहिलं कटोऱ्यामध्ये माती. महाराज काय केलं. मी सांगितलं होतं तुम्ही जाऊ नका. हा समाज आहे, विचित्र समाज आहे. हा समाज चमत्काराशिवाय नमस्कार नाही करत. चला म्हटले माझ्या बरोबर. गेले गोरक्षनाथ आपल्या गुरूंना घेऊन गेले, भिक्षा मागण्याकरता गेले. गावामध्ये गेले, चौकामध्ये आपल्या योगाच्या सामर्थ्यानं गोरक्षनाथांनी चौकामध्ये असं आधांतरी वर आसन लावलं. म्हणजे योगाचं सामर्थ्य होतं. आणि चौकामध्ये गावामध्ये जाऊन आधांतरी 10 फुटावर असणारं असं आसन लावलं. आणि या गोरक्षनाथांना गावातील लोकांनी ज्या वेळेला पाहिलं ना, झुंडीच्या झुंडीतील येऊ लागले ना. सगळं गाव त्या ठिकाणी जमा झालं आणि म्हणू लागला की याला म्हणतात साधू, याला म्हणतात साधू. म्हणजे या ठिकाणी मच्छिंद्रनाथांनी योगाच्या सामर्थ्यानं हे जे काही उभं केलं, तर लोक म्हणू लागले की याला म्हणतात साधू. मग तिथं धान्य काय, पीठ काय, काय अन्नधान्य जे काय आहे, पैसा तिथं पडू लागला. लोक हात जोडू लागले. गोरक्षनाथांनी मच्छिंद्रनाथांना सांगितलं, महाराज पाहिला हा समाज, या समाजाला तुम्ही देव देऊ शकतात, हे सामर्थ्य आहे तुमचं.
देव दाखवण्याचं, देव देण्याचं सामर्थ्य तुमच्यामध्ये आहे, परंतु या समाजाला देव लागत. कीर्तनामध्ये सुद्धा हे नाही लागत. मनोरंजन विनोद असला तर लोक येतात, आणि जो महाराज जास्त पाकिट घेतो मग तो सगळ्यात मोठा. या ठिकाणी मग गोरक्षनाथ बोलायला लागले, महाराज हा जो समाज आहे ना, या समाजाला चमत्कार पाहिजे. चमत्कार केल्याशिवाय हा समाज नमस्कार करत नाही. देव दाखवण्याचं सामर्थ्य ज्यांच्यामध्ये आहे त्यांना संत असं म्हणतात, आणि ते दाखवू शकतात. अदृश्य दर्शने संतांची. देव दाखवण्याचं सामर्थ्य, नवे नवे देवाचं दर्शन घडवण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये कशामुळं आलं? कशामुळं आलं? काय केलं त्यांनी? त्यांनी दीन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे, भगवंताचं भजन केलं. हरे राम हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. भगवंताच्या भजनाच्या त्या प्रभावामुळं, त्या भगवंताच्या भक्तीमुळं, त्या भगवंताच्या भजनाच्या सामर्थ्यामुळं त्यांना देव दिसला, आणि त्यांना देव दिसला तर ते आपल्यालाही देव दाखवू शकतात. म्हणून हरिप्राप्तीचे उपाय धरावे संताचे ते पाय. दाखवू शकतात. अदृश्य दर्शने संताची. वाल्या कोळ्यासारखा पापी मनुष्य, पण त्याची गाठ पडली नारदा बरोबर. नारदाने सांगितलं, अरे या मार्गाने निघाला, ज्या मार्गाने तू आपलं जीवन व्यतीत करतो, लोकांचं धन ओरबाडतो, असंच जर तुझं वर्तन राहिलं तर भविष्यामध्ये नरकाला जाशील तू. साधू भेटले, साधू खरे साधू भेटले, खरा महात्मा भेटला, आणि सांगितलं हा मार्ग, या मार्गाने जाणं चुकीचं आहे. मग कोणत्या मार्गाने जाऊ? या मार्गाने जर तू गेला तर तू नरकाला जाशील. मग कोणता मार्ग धरू? साधूने सांगितलं एक मार्ग, परमार्थाचा, भजनाचा मार्ग. भजनाचा मार्ग म्हणजे काय करू? सांगितलं, जिंदगी है जब तक फुर्सत न मिले काम से, जिंदगी है जब तक फुर्सत न मिले काम से, बस जरा सा समय निकाल कर राम भजन कर प्यार से. आता उर्वरित राहिलेले जे आयुष्य आहे त्या आयुष्यामध्ये भगवंताचं भजन कर, आणि भगवंताचं भजन कर म्हटल्याबरोबर वाल्या कोळी पातकी भूमंडळी, असं पाप आतापर्यंत कुणी केलं नाही, करत नाही, करणार नाही, असं जीवनामध्ये पाप कर्म घडलं, परंतु त्या पाप कर्मातून वाचवलं, साधूनं वाचवलं. साधूची भेट झाली आणि जीवनामध्ये परमार्थ क्षेत्रामध्ये उतरला वाल्या कोळी.
कोळी याची कीर्ती वाढली गहन केली रामायण रामा आधी. अर्थात साधूची भेट झाली आणि साधूनं देवाकडे जाण्याचा मार्ग सांगितला. जीवनामध्ये साधू जर भेटला नसता, नारदांसारखे महापुरुष जर भेटले नसते तर वाल्याचा वाल्मिक झाला नसता. आणि माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा हरिपाठामध्ये ज्यांचं नाव घेतलं नसतं. म्हणून हरिपाठामध्ये बघा पुराण प्रसिद्ध, ते वाल्मिक म्हणजे तुमच्या गावातले नाही असेल तर हे वाल्मिक म्हणजे पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक नामे तिन्ही लोक उद्धरती. वाल्या कोळी आहे परंतु वाल्या कोळी पातकी भूमंडळी. जीवनामध्ये पाप कर्म केलं, साधूची भेट झाली आणि साधून भगवंताच्या मार्गाला लावलं म्हणजे देवाचा रस्ता, देवाच्या दर्शनाचा रस्ता दाखवला. अदृश्य दर्शने संताचे. ज्याच्या जीवनामध्ये 7च दिवस उरले होते. भागवतामध्ये आपण जर ऐकलं राजा परीक्षितीला शाप दिला ना, 7व्या दिवशी या राजाच्या शरीराला तक्षक नावाचा सर्पदंश होईल, सर्पदंश होईल आणि राजा परीक्षितीचा मृत्यू होईल. राजा परीक्षितीनं पाहिलं माझा मृत्यू होणार, मग आता काहीतरी केलं पाहिजे. गंगेचं तीर गाठवलं आणि गंगेच्या तीरावर एका साधू समोर जाऊन बसला, शुकाचार्य. शुकाचार्यासमोर जाऊन बसला आणि प्रश्न विचारला, महाराज काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा. संत जन करा समाधान चित्त माझे. महाराज मला मरणाची भीती वाटते हो. तक्षक नावाचा सर्पदंश या शरीराला होणार आहे, काहीतरी उपाय सांगा. 7 दिवस भगवंताची कथा ऐकवली, भगवंताची कथा कानानं श्रवण केली. श्रवणे परीक्षिती तरला भूपती. भगवंताची कथा श्रवण केली. 7 दिवसामध्ये मुक्त अवस्था प्राप्त झाली. 7वा दिवस होता. 7व्या दिवशी एका साधूने विचारलं, काय तुला त्या सर्पाची भीती वाटत नाही? तक्षक नावाचा सर्प तुझ्या शरीराला दंश करणार आहे, काही वाटत नाही तुला? महाराज आता जन्म आलो त्याचे, आजी फळ झाले साचे, तुम्ही सांभाळले संती, भय निरसली खंती, कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, तुका म्हणे काळ आता करू न शके बळ, मरण माझे मरून गेले मज असं म्हणतात. परमार्थ रूपी नामरूपी कथारूपी अमृत तुम्ही मला पाजलं, त्यामुळं मरण माझे मरून गेले मज केले अमर नवे नवे. महाराज तुमचे उपकार केले, उपकार सांगो मी काय, पाप न करी ऐसी माय, धर्मे त्यांचे देखील पाय दिले अक्षय अभय दान. आता मरणाची भीती राहिली नाही, मरणाचं भय राहिलं नाही. जसं वाल्या कोळ्याच्या जीवनामध्ये नारद भेटले तर वाल्याचा वाल्मिक झाला. शुकाचार्यांसारखा महापुरुष परीक्षितीला भेटला तर त्याचं कल्याण झालं. संत जीवनामध्ये ज्याच्या आले त्याचं कल्याण होतं. संतांचा महिमा जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, असे जे संत आहेत त्यांचं महत्व, त्यांच्या थोरवीचं वर्णन, त्यांच्या थोरवीचा महिमा
माझ्यासारखानं काय बरं वर्णन करावा, ज्याचं वर्णन केलं अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये. त्यांचा महिमा काय